श्रीकृष्ण म्हणतात, प्रिय मित्रा, आज मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो. तू ज्या अडचणींना सामोरा जात आहेस त्या तुला तोडण्यासाठी नाहीत, तर तुला घडवण्यासाठी आहेत. जीवनात कधी कधी असे क्षण येतात जेव्हा सर्व काही आपल्या विरोधात जात आहे असे वाटते. मेहनत करूनही यश मिळत नाही, लोक समजून घेत नाहीत आणि मन निराश होते. पण लक्षात ठेव, रात्र कितीही काळोखी असली तरी सूर्योदय थांबत नाही. तसंच तुझ्या आयुष्यातील कठीण काळही कायमचा राहणार नाही. तू फक्त पुढे चालत राहा, तुझं कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहा. परिणामाची चिंता करू नकोस, कारण जेव्हा तू पूर्ण मनाने प्रयत्न करतोस तेव्हा प्रत्येक प्रयत्न तुला तुझ्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात असतो. लोक काय म्हणतील याचा विचार करून स्वतःची स्वप्ने सोडू नकोस. जगाचे काम बोलणे आहे, पण तुझे काम पुढे जाणे आहे. तुझ्या मनात जर धैर्य असेल तर कोणतीही अडचण तुला थांबवू शकत नाही. आजपासून स्वतःला कमी समजणे थांबव. तुझ्यामध्ये अपार शक्ती आहे, फक्त ती ओळखण्याची गरज आहे. जेव्हा जेव्हा तू हार मानण्याचा विचार करशील तेव्हा स्वतःला आठवण करून दे, मी संघर्षासाठी जन्मलो आहे, हार मानण्यासाठी नाही. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो, म्हणून कालच्या अपयशाला धरून बसू नकोस. नवीन आशेने आजचा दिवस सुरू कर. विश्वास ठेव, योग्य वेळी तुझ्या मेहनतीचे फळ तुला नक्की मिळेल. फक्त संयम ठेव, श्रद्धा ठेव आणि कर्म करत राहा. मी नेहमी त्या व्यक्तीच्या सोबत असतो जी धैर्य आणि सत्य प्रामाणिकपणाचा मार्ग निवडते. म्हणून उठ, स्वतःवर विश्वास ठेव आणि तुझ्या स्वप्नांच्या दिशेने चालायला सुरुवात कर. तुझा विजय तुझी वाट पाहत आहे. जय श्री कृष्ण.